संत महात्मे शुद्ध स्वरूप आहे. शुद्ध म्हणजे मूर्तिमंत प्रत्यक्ष परब्रह्म आहे. शुद्ध शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज परब्रह्म आहेत. महाराजांनी वर्णन केलं, जाणे भक्तीचा जिव्हाळा. जो प्रेमयुक्त भक्ती जाणतो ते खरं भाग्य आहे. तोची दैवाचा पुतळा. भाग्याचं लक्षण करताना व्यावहारिक भाग्याचा विचार सोडून द्या. पारमार्थिक भाग्याचं चिंतन करताना 3 प्रकारचं भाग्य सांगता येईल आपल्याला. परमार्थामध्ये पहिलं भाग्य जर काय असेल तर वैराग्य प्राप्त होणे पहिलं भाग्य आहे. ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंद योग्य होती जीव. परमार्थामध्ये वैराग्य प्राप्त होणं, वितरागते सारिका जोडून ठेवेला सका, तो आगव्या भूमिका सवे चाले. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळं. ऐकणे संसारात कधी कधी वैताग येतो. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की माणसं म्हणतात पंढरपूरला चाललो, पण अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की परत माणसं संसारामध्ये गुंतत असतात. गाथ्यामध्ये 2 अभंग आहेत. परिसेगे सुने बाई नको वेचू दूध दही, आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली करा. ती सासूबाईचं वर्णन केलंय. ती सुनबाईला म्हणते, सुनबाई ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळे, मी आल्याशिवाय कलवडू फोडू नको म्हणे. वळवट श्रीचे लिंपण नको फोडू मज वाचून, उखळ मुसळ जाते माझे मन गुंतलेत येते. वारकरी दारात आला तर सांग सासूबाई पंढरपूरला गेल्यात, तो पण जास्त खाऊ नको, कमी खा म्हटले. बक्षी मपेत आहारू नको फारसे वरू सारू. सुनबाई म्हणते, अहो काय बोलताय सासूबाई, सोयीच जोडा, सर्व मागील आशा सोडा. सासूबाई म्हणते, सवतीचे चाळे खोटे म्या जावेसे इला वाटे. आता कशाला पंढरपूरला जायचंय, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. हा संसारातला वैताग आहे. आणखी का बघे, जातो वाराणसी निर्वी गाये घोडे म्हैसे. महाराजांनी वर्णन केले, विगत हा राग हा वैराग्य म्हटले. ज्याच्यातून आसक्ती निघून गेली त्याला वैराग्य म्हणा. अहिकीचे परत्रीचे भोग पायक झाले इच्छेचे, प्रिय भोगावे हे न रुचे म्हणा माझे. यथैव काक विष्टायाम, यह लोकापासून परलोकापर्यंतचे भोग अनुकूल असताना, आहे की नाही, अनुकूल असताना ज्याला कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे वाटतात. खूप सुंदर अशा प्रकारचा विषय. परमार्थातलं पहिलं भाग्य वैराग्य प्राप्त होणं, तिथंच थांबायचं नाही. मग त्या वैराग्य दुसरं भाग्य काय, आत्मज्ञान प्राप्त होणं दुसरं भाग्य. परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे. सर्वत्र परमात्मा दर्शन होणं, आत्मज्ञान सिद्ध होणं. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस होतो विरेशा, स्तुती नोहे भवसा. भाग्याचा तो ज्ञानोबराय वर्णन करतात. ज्याला ज्ञान सिद्ध झाले तो भाग्यवान आहे.